लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जीवाचा बर्थडे फार्म हाऊसवर सेलिब्रेट करायचा असे ठरलेले असते. जेव्हा नंदिनी, पार्थ आणि काव्या ते चौघे फार्म हाऊसवर पोहोचतात. जेव्हा खूप घाबरलेला असतो. तो गाडीमधून उतरून लगेच त्याच्या रूमकडे धावत जातो. कारण त्याच्या रूममध्ये त्याचे आणि काव्याचे फोटोज असतात. तो तिथे जाऊन ते फोटो काढणार असतो. जेव्हा असं धावत गेल्यामुळे नंदिनी आणि पार्थला कळत नसते नक्की काय झालं आहे ते. काव्या त्यांना म्हणत असते, "कळेल सगळं आता तुम्हाला." जेव्हा सगळ्यांच्या आधी रूममध्ये जातो, त्याच्या मागे काव्या, पार्थ आणि नंदिनी जातात. इकडे गुरुजी मालिनी काकूला म्हणत असतात, "जे आयुष्यामध्ये होणार आहे ते होणारच. त्याला कोणीही थांबवू शकत नाही." सगळे धावत जीवाच्या रूममध्ये जातात. काव्या मनामध्ये म्हणत असते, "आता सगळ्यांना माझ्या आणि जीवाच्या नात्याबद्दल सगळे कळेल." जीवाच्या रूममध्ये सगळेजण पोचतात, पण तेव्हा तिथे काहीच नसते. त्याची रूम पूर्ण साफ केलेली असते. ते पाहून काव्याला धक्का बसतो. तिलाही कळत नसते हे नक्की कसे झाले ते. मिथुन काकांनी जीवाच्या आधीच ते रूम पूर्ण साफ केलेली असते. तिथे काव्य आणि जीवाचे फोटोज नसतात. काव्याचा सगळ्यांना सत्य सांगण्याचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो. तर आता काव्या तिच्या आणि जीवाच्या नात्याचे सत्य पार्थ आणि नंदिनीला सांगेल का नाही, हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.